आणि भगवंताच्या मायेने सुंदर असं नगर तयार केलं. त्या नगरीचा राजा शीलनिधी, आणि त्या शीलनिधीची एक सुंदर लावण्यवती कन्या, तिचं नाव विश्वमोहिनी श्रीमती. नारद महर्षीने विचार केला, जेव्हा आपण वैकुंठामध्ये गेलो तेव्हा हे नगर दिसलं नाही आपल्याला. आता हे नगर अचानक कोणतं निर्माण झालं? बरं, ते मायवी नगर असल्यामुळे अत्यंत आकर्षण नारदजींना निर्माण झालं. बघूया म्हटले राजा कोण आहे. जेव्हा नारद त्या शीलनिधीच्या महालामध्ये प्रवेश केला, नारदजींनी बसण्याकरता आसन दिलं, षोडशोपचारे पूजा केली आणि विचारलं, महाराज माझी एकुलती एक मुलगी आहे विश्वमोहिनी, हिला पती कसा मिळेल जरा भविष्यवाणी सांगा बरं. म्हणून त्या विश्वमोहिनीला बोलवलं आणि त्या विश्वमोहिनीला पाहिल्याबरोबर नारद महर्षी मोहित झाले. बराच वेळपर्यंत एकटक त्या विश्वमोहिनीकडे पाहू लागले. ब्रह्मलीन स्वामी श्री राजेश्वरानंद सरस्वती म्हणायचे, देखो भालो तको मत, बोलो चालो लेकिन बको मत. पहा परंतु एकटक पाहू नये. एक सिनेमाचं गाणं आहे ना, ताकते रहते तुमको श्याम सवेरे. एकटक पाहणं हे साधका करता अत्यंत घातक आहे. पण नारद महर्षीने त्या विश्वमोहिनीच्या चेहऱ्याकडे एकटक पाहायला सुरुवात केली. अंतःकरणामध्ये काम निर्माण झाला. हे माया तेरी बहुत कठिन है, 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 माया तेरी बहुत कठिन जिंकलं, पण मायेच्या प्रभावाने अंतःकरणामध्ये विश्वमोहिनी प्राप्त व्हावी असा काम निर्माण झाला. म्हणजे महाराज पाहता काय, हात पहा, चेहरा नका पाहू. तेव्हा नारदजी भानावर आले, हात पाहिला आणि सांगितलं, हे शीलनिधी महाराज, सुतेयम तव भूपाल सर्व लक्षण लक्षिता महाभागवती धन्या लक्ष्मीरिव गुणालया. ही तुझी विश्वमोहिनी कन्या महाभाग्यवती आहे, लक्ष्मी सारखी गुणांची खाण आहे. मग म्हटले, महाराज माझ्या मुलीला पती कसा मिळेल सांगा बरं.
तर नारदजींनी 3 लक्षणं सांगितले कसा पती मिळेल. नारद महर्षीने विचार केला, जर आपण या कन्येला प्राप्त करायचं असेल तर जसंच्या तसं भविष्य सांगितलं तर आपलं पत्त कट होईल, म्हणून उलट भविष्य सांगायला सुरुवात केली. ती विश्वमोहिनीच्या भाग्यामध्ये असं लिहिलं होतं की जो अमर आहे तो अमर हिचा पती होईल. पण नारद महर्षीने कसं सांगितलं, जो हिच्याशी लग्न करेल तो अमर होईल. कारण नारद महर्षी विचार करतायत की जो अमर आहे तो हिचा पती आहे असं जर आपण सांगितलं तर आपलं पत्त कट होऊन जाईल, म्हणून तिच्याशी जो लग्न करणार तो अमर होईल. दुसरं लक्षण होतं की जो युद्धामध्ये कोणाकडून हारला जात नाही, अपराजित आहे, तो हिचा पती होईल. पण नारद महर्षीने उलट सांगितलं, जो हिच्याशी लग्न करणार तो युद्धामध्ये हारणार नाही, अपराजित होईल. तिसरं लक्षण सांगितलं, चराचर जीव प्राणी ज्याची सेवा करतात तो हिचा पती होईल, असं भविष्य होतं. पण नारद महर्षीने उलट सांगितलं, जो हिचा पती असेल चराचर स्वामी चराचर प्राणी त्याची सेवा करतील. भविष्य सांगितल्यानंतर तिथून लगेच तातडीने नारदजीने निरोप घेतला आणि वैकुंठामध्ये आले आणि भगवंताची खूप विनवणी करून भगवंताची प्रार्थना केली. भगवंत प्रगट झाले. नारदजी, अहो परत आला तुम्ही? म्हणे प्रभू थोडंसं काम आहे. आताच थोड्या मिनिटापूर्वी सांगून आले बरं का, मी कामाला जिंकलं. आणि आता तेच नारदी सांगायला लागले थोडंसं काम आहे आता. म्हणे काय काम आहे? तुम्ही लवकरात लवकर तुमचं रूप मला द्या. पण का? अहो तुम्ही लवकरात लवकर द्या नाही तर तिचं लग्न होऊन जाईल. अहो पण का द्यायचं? म्हणे स्त्रियांना सर्वात अधिक प्रिय असतं ते वराचं रूप. म्हणून सुभाषित प्रसिद्ध आहे, कन्या वर येते रूपम. मुलीला जर विचारलं तुला पती कसा पाहिजे, रूपवान पाहिजे. माता वित्तम, आईला जर विचारलं ना तुला जावई कसा पाहिजे, श्रीमंत असला पाहिजे. दिसण्याकरता साधारण असला तरी चालेल पण नोटावाला पाहिजे. माता वित्तम, पण वडील म्हणतात नाही नाही तो शिकेला पाहिजे. पिता श्रुतम, बांधवा कुलमिच्छंती, भाऊबंद म्हणतात आपल्या कुळाचा जातीचा पाहिजे. पण जे लोक लग्ना करता आले असतात ते म्हणतात कसाही असो डांबरी मेंढ कापड, जेवणा करता बेत चांगला पाहिजे. मिष्ठान्नम इतरे जनाहा. म्हणून आपण जर श्रीहरीकडून सुंदर रूप धारण केलं तर निश्चित ही विश्वमोहिनी माझ्याच गळ्यामध्ये वरमाला घालणार. म्हणून प्रभू लवकरात लवकर तुमचं रूप द्या, मला विश्वमोहिनी बरोबर लग्न करायचंय. नारद बाबा तुम्ही चुकतायत, लग्न तुम्हाला करायचंय, रूप तुम्ही माझं मागतायत. पूर्वीच्या काळामध्ये जर लग्नाला जायचं असेल एखाद्याचे कपडे घ्यायचे, एखाद्याची घड्याळ घ्यायची, एखाद्याचे बूट घ्यायचे आणि मग लग्नाला जायचे. इतर गोष्टी घेतलं ठीक आहे, पण तुम्ही तर माझं रूपच घेतायत लग्नासाठी, म्हणजे लग्न तुमचं रूप माझं. म्हणे प्रभू काही करा, लवकरात लवकर मला रूप द्या. आणि जाता जाता सांगितलं मी तुमचा दास आहे, जेही विधी होय नात हित मोरा, करऊ सोवेगी दासमय तोरा. मी तुमचा दास आहे, ज्या प्रकाराने माझं हित होईल असं काहीतरी करा. भगवान विष्णू म्हटले माता माझ्यावर तुम्ही जबाबदारी टाकली ना तर तुमचं हित होईल असंच मी करणार. म्हणून विष्णू भगवंताने संपूर्ण शरीर दिव्य दिलं, परंतु सौंदर्य न देता सुंदरता न करता बंदराचं मुख देऊन टाकलं आणि पाठवून दिलं, जा म्हटले. आता इकडे शिलनिधीच्या विश्वमोहिनीचा स्वयंवराचा कार्यक्रम, अनेक देशोदेशीचे राजकुमार आले, रांगेमध्ये बसले. भगवान शंकराने 2 शिवगणांना पाठवलं. म्हणे जा, नारद महर्षींना सांगितलं होतं की तुम्ही आपला कामाचा विजय भगवान विष्णू पुढे सांगू नका, पण तरी त्यांनी सांगितलं. आता बघू बरं भगवान विष्णू त्यांचं ऑपरेशन कसं करतायत. तुम्ही आखो देखा हाल, लाईव्ह बातम्या सांगा म्हणते मला तुम्ही. नारद महर्षी जेव्हा त्या महालामध्ये पोहोचले, एक शिवगण इकडे, एक शिवगण इकडे, आणि ते आपसामध्ये चर्चा करू लागले. बघा या सभेमध्ये जेवढे काही राजकुमार आहेत
यांचं सौंदर्य एकीकडे, नारदजींचं सौंदर्य एकीकडे. हळू बोलत होते. नारदजी म्हटले काय म्हणता काय म्हणता काय म्हणता. नाही 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 तुमच्या विषयी नाही. अहो सांगा ना सांगा ना. अहो म्हटले संपूर्ण राजकुमारामध्ये तुम्ही सर्वात सुंदर दिसताय. वा का दिसणार नाही, कारण हे सौंदर्य मला कोणी दिलंय, भगवंताने दिलंय, त्यामुळे सुंदर असणारच. एक सांगू नारदजी, जोपर्यंत ही विश्वमोहिनी तुमच्याकडे पाहत नाही तोपर्यंतच इतर राजकुमारांकडे लक्ष जाईल. एकदा तुमच्याकडे लक्ष गेलं की बाकी सर्व राजकुमार विसरून जाईल. म्हटले गळ्यामध्ये वरमाला घालण्याकरता. म्हणे हो भगवान श्रीहरीने मला ते रूप दिलंय, सुंदर दिसणार आहेत. आणि जेव्हा ती विश्वमोहिनी गळ्यामध्ये ते हातामध्ये वरमाला घेऊन आली तर ज्या बाजूला नारद महर्षी बसले होते एकदा लक्ष गेलं, पुन्हा त्या रांगेकडे कधी पाहिलं नाही. पुन्हा शिवगण म्हटले महाराज विश्वमोहिनीचं लक्ष तुमच्याकडे गेलं नाही असं वाटतंय. तुम्ही मागच्या रांगेत बसलेत ना, पुढच्या रांगेत बसायला पाहिजे होतं. नारदजी तिथून उठून पुढच्या रांगेमध्ये आले की मला हिने कसं काय सोडून दिलं, मला सुंदर रूप दिलं असून सुद्धा मला का सोडलं. पहिल्या रांगेत सोडून दुसऱ्या रांगेकडे जेव्हा ती विश्वमोहिनी फिरण्याकरता आली, नारदजी जेव्हा दिसले ती रांग सुद्धा सोडून दिली. बाकीचे राजे लोक राजकुमार म्हणा लागले विनाकारण नारद महर्षी इथं आले म्हटले आणि आपल्याकडे सुद्धा विश्वमोहिनी पाहत नाही. आणि प्रत्यक्षात भगवान विष्णू जेव्हा सुंदर राजकुमाराचं रूप घेऊन येतात, विश्वमोहिनी त्यांच्या गळ्यामध्ये वरमाला घालते. दुलहिनी ले गए लक्ष्मी निवासा. विश्वमोहिनीला भगवान परमात्मा वरण करून घेऊन गेले. तेव्हा हे शिवगण म्हणतात महाराज तुमचं एवढं सौंदर्य असून सुद्धा भगवान ते राजकुमाराच्या गळ्यामध्ये विश्वमोहिनी माळा घातली. म्हणे हो तेच तर विचार करतोय. म्हणे मग असं करा एकदा आरसा तर पाहून घ्या तुम्ही. आणि जेव्हा नारद महर्षीने आरसा पाहिला, सुंदरच्या ऐवजी बंदर केलं होतं भगवंताने. आता मात्र भयानक क्रोध आला. अरे राक्षस होणार तुम्ही. त्या शिवगणांना शाप दिला. म्हणजे महाराज आम्ही फक्त तुम्हाला आरसात दाखवला, आम्हाला राक्षस करून टाकलं. या कथेचं तात्पर्य असं आहे कोणीच कोणाला आरसा दाखवायचं नाही, नाही तर शाप मिळेल एखाद्याला. आरसा दाखवायचं नाही म्हणजे त्याचं खरं सांगायचं नाही, त्याला राग येऊ शकतो नारद महर्षींसारखं. म्हणजे महाराज आम्ही फक्त आरसा दाखवला, आम्हाला शाप दिला. आणि ज्याने सुंदरच्या ऐवजी बंदर केलं त्याला तुम्ही काय देणार. म्हणजे त्याच्याकडे चाललो आता. अत्यंत क्रोधायमान झाले. आणि नारद महर्षी आता वैकुंठाकडे निघतायत. त्यावेळेला मध्यंतरी भगवान विष्णू प्रगट झाले. कारण जेव्हा अंतःकरणामध्ये राम होता तेव्हा ते वैकुंठात पोहोचले, पण आता अंतःकरणामध्ये काम आणि क्रोध सुद्धा आलंय. त्यामुळे कामाची आणि क्रोधाची वाट वैकुंठाला जात नाही. म्हणून भगवंत वैकुंठ सोडून मध्यंतरीच प्रगट झाले. एका बाजूला लक्ष्मी, एका बाजूला विश्वमोहिनी. म्हणजे महाराज मला शोधत होते का, आपल्या योग्य माझ्या योग्य काही सेवा आहे का. नारद महर्षी म्हणतात प्रभू तुम्ही माझी भरपूर सेवा केली, आता मी करतो म्हटले सेवा. परम स्वतंत्र न सिर पर कोई. तुम्हाला सौंदर्य मागण्याकरता आलो, तुम्ही मला बंदर करून टाकलं. जा जे बंदराचं रूप दिलं वानराचं, हेच वानर तुम्हाला सहाय्य करतील. पत्नीच्या वियोगामध्ये मला रडवलं ना तुम्ही. भगवान शंकर थरथर कापू लागले. आता का मला पत्नी न मिळण्याचा शाप देतायत. तर म्हटले प्रभू तुम्हाला पत्नीच्या वियोगामध्ये रडावं लागेल आणि हेच वानर तुमची सेवा करून तुमची त्या वानराची मदत घेऊन तुम्हाला पत्नीला प्राप्त करावं लागेल. मानव रूपामध्ये तुम्हाला अवतार घ्यावा लागेल. नारदजींनी शाप दिला भगवान विष्णूला. भगवान विष्णू म्हणतात नारदजी आता यापुढे कधी म्हणायचं नाही परम स्वतंत्र न सिरपर कोई. आता तुमचा शाप माझ्या डोक्यावर आहे, त्यामुळे इथून पुढे बोलू नका. हे तुमच्या डोक्यावर कोणीच नाही, परम स्वतंत्र आता सर. आणि त्यानंतर भगवान परमात्म्याने आपली सर्व माया जेव्हा अदृश्य केली, भगवान महादेवाच्या कृपेने माया गेल्यानंतर शुद्ध बुद्धी झाली. आणि तेव्हा नारद महर्षी म्हणतात प्रभू क्षमा करा, मी तुमचा दास आहे, तुम्ही माझे आराध्य दैवत आहात, तरी सुद्धा मी तुम्हाला शाप दिला. मृषा हो मम शाप कृपाला
मम इच्छा कह दीन दयाला, मम इच्छा कह दीन दयाला. नारद महर्षी म्हणतात, हे प्रभू, माझा जो शाप आहे तुम्हाला दिलेला तो मृषा खोटा ठरो. भगवान विष्णू म्हणतात, नाही नाही, माझ्या इच्छेनेच होतं ते, होतं ते. परंतु तुम्ही एक मोठा गुन्हा केलाय. कोणता? भगवान शंकराचा अवमान केलाय तुम्ही. भगवान शंकराने तुम्हाला होता, पण तुम्ही त्यांचं ऐकलं नाही. भगवान शंकराचा अवमान हा मोठा गुन्हा आहे आणि तो दोष नष्ट करण्याकरता तुम्ही भारतातली, जगतातली जेवढी काही शिवतीर्थ आहे त्या शिवतीर्थांची यात्रा करा. भगवान शिवशंकराचं दर्शन घ्या आणि शिवकथा श्रवण करा, शिवशतनामावलीचं स्तवन करा. तेव्हाच तुमचा हा अपराध दूर होईल. तेव्हा नारद महर्षी भगवान विष्णूचं दर्शन घेऊन संपूर्ण पृथ्वीवरची तीर्थ भ्रमण करतात आणि सत्य लोकांमध्ये येऊन आपल्या वडिलांना म्हणतात, पिताश्री, आपण मला शिवकथा सांगा. तेव्हा ब्रह्मदेव आणि नारद महर्षी यांचा हा संवाद सुरू होतो. बोल भक्तवत्सल भगवान की जय. या पुढची कथा आपण श्रवण करणार आहोत. 2 मिनिटं भगवंताचं नामचिंतन थोडंसं उभं राहून करूया, म्हणजे पाय थोडेसे दुखून आले तर ते बरे होऊन जातील. सर्वांनी जागेवरती उभं राहा, जागेवर पावली करायची. हे बजरंगी तुझे मनाओ, हे बजरंगी तुझे मनाओ, सिंदूर लगा लगा के, सिंदूर लगा लगा के, मैं तो तेरा दर्शन पाऊंगा, ताली बजा बजा के, मैं तो तेरा दर्शन पाऊंगा, ताली बजा बजा के, तेरा दर्शन पाऊंगा, ताली बजा बजा के, मैं तो तेरा दर्शन पाऊंगा, ताली बजा बजा के. शिवशंकर भोले गले में नाग डोले, शिवशंकर भोले गले में नाग डोले, जटा में गंगा बहाए रे, जटा में गंगा बहाए रे. शिवशंकर भोले गले में नाग डोले, जटा में से गंगा बहाए रे, ओ जटा में से गंगा बहाए रे. शिवशंकर भोले गले में डोले, जटा में से गंगा बहाए रे, जटा में गंगा बहाए रे.
आरंभ होतो. नारदजींनी सर्वप्रथम प्रश्न विचारला, महाराज भगवान शिवजी या सृष्टीची उत्पत्ती कशी करतात? ब्रह्मदेव म्हणतात, सर्वप्रथम काहीच या सृष्टीमध्ये नव्हतं. पूर्वी कोठेची नव्हते काही, चंद्र सूर्य तारा नाही, अवघे शून्याची होते पाही. तत्सत ब्रह्म केवळ शिवस्वरूप होते. आणि ते असूनही कसे होते? निर्विकल्पम निरारंभम निर्मायम निरुपद्रवम अद्वितीयम अनाद्यंतम अविकाशम चिदात्मकम. त्यानंतर भगवान शिवजींनी शक्तीला प्रगट केलं. अंबिकेचं प्राकट्यकरण झालं. अंबिका मैया की. त्यानंतर भगवान शंकराने काशी अर्थात आनंदवनाची निर्मिती केली. याला अविमुक्तेश्वर क्षेत्र असं म्हणतात. अर्थात प्रलय काळाच्या वेळेत सुद्धा ही काशी भगवान शंकरापासून कधी मुक्त होत नाही, म्हणून अविमुक्तेश्वर अविमुक्त क्षेत्र म्हटलं जातं. प्रलय काळानंतर सुद्धा हे दोन तीर्थ अविनाशी आहेत. प्रलय काळाच्या वेळेला काशी भगवंताच्या त्रिशूळावर असते आणि सुदर्शन चक्रावर पंढरी असते. हे दोघं क्षेत्र अविनाशी आहेत. यानंतर भगवान शिवजींच्या वाम अंगातून डाव्या अंगातून भगवान विष्णूचं प्रागट्य होतं. बोल विष्णू भगवान की. भगवान विष्णूने 12,000 दिव्य वर्षापर्यंत तपश्चर्या केली आणि भगवान महादेवांनी त्यांना आशीर्वाद दिला की तुम्ही माझ्यासारखे समान ईश्वरत्व प्राप्त होईल. तुमच्यात आणि माझ्यात कोणताही भेद नसणार. तुम्ही रुद्र भक्तांचं रक्षण करणार, मी विष्णू भक्तांचं रक्षण करणार. ममैव हृदय विष्णोष्ट हृदय मम. आपण दोघं एकमेकांना परम आराध्य मानू असं आशीर्वाद दिलं. आणि त्यानंतर ब्रह्मदेवाची प्राकट्य होतं. भगवान विष्णूच्या नाभी कमलातून ब्रह्मदेव प्रकट होतात आणि ब्रह्मदेवाने सृष्टी विस्तार करण्याकरता सर्वप्रथम 4 ऋषिकुमारांना जन्माला घातलं. सनक, सनंदन, सनातन, सनत कुमार. त्यांना सांगितलं की तुम्ही सृष्टीची उत्पत्ती करा. सनत कुमार म्हटले, नाही आम्ही ब्रह्मचारी राहणार, आम्ही लग्न करणार नाहीत. ब्रह्मदेवाला क्रोध निर्माण होतो. अरे माझी मुलं असून माझं ऐकत नाही. तर तो क्रोधच भगवान ब्रह्मदेवाच्या भ्रुकुटीतून रुद्र रूपामध्ये प्रगट झाला. बोल रुद्र भगवान की. यानंतर ब्रह्मदेवाने संकल्पाने 10 ऋषिकुमारांना जन्म